मुंबई शहराच्या हद्दीतून बाहेर पडलो की लगेच आपल्याला दिसायला लागते ती मिठाची शेती, भाताची शेती, डोंगर, दऱ्या आणि याच दऱ्यांमधले नागमोडी रस्ते. अनेकदा डोक्यावर लाकडं आणि पळसाच्या पानांचा गठ्ठा घेऊन जाणाऱ्या आदिवासी स्त्रियाही पाहायला मिळतात. आणि याच डोंगर पायथ्यांशी त्या वस्ती करून देखील राहतात. अनेकदा आपण जेव्हा मुंबईची हद्द पार करतो तेव्हा आपली घाटात गाडी थांबते आणि मग दिसतात त्या गुडघ्यापर्यंत घट्ट असं लुगडं नेसलेल्या काही बायका, ज्यांच्या हातात असतो पानाचा द्रोण आणि त्याच्यात असतो रान मेवा. ह्याच त्या कातकरी समाजाच्या बायका. याच कातकरी समाजाबद्दल, त्यांच्या परंपरेबद्दल, त्यांच्या संस्कृतीबद्दल आणि मुख्य म्हणजे खाद्य संस्कृतीबद्दल आपण जाणून घेऊ. सुरू करूया आपल्या खाद्य भ्रमंतीला. कल्याण नगर महामार्ग सह्याद्री पर्वत रांगेतील माळशेत घाटातून जातो. हा घाट लागण्याआधीच मुरबाड तालुका लागतो. अनेक छोटी गावं आपल्याला पाहायला मिळतात. या भागातल्या निसर्गरम्य वातावरणात ठाकूर कातकरी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणावर आढळते. मुंबईपासून जवळच असलेल्या या कातकरी समाजाबद्दल समजून घेण्यासाठी आम्ही निघालो. वाटेत जाताना अनेक ठिकाणी या ठाकूर कातकरी स्त्रियांना जंगलात जाताना पाहिलं. पूर्वीपासून कामाच्या निमित्ताने भटकणारा हा समाज, वाड्यापाड्यात राहणारा, निसर्गावर सर्वस्वी अवलंबून असणारे हे आदिवासी जंगलात जाऊन डिंक गोळा करतात. कुठे पळसाची पानं, फुलं, रानभाज्या, मासे, खेकडे हे सगळं गोळा करून ते विकतात आणि आपल्या संसाराचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. याच कातकरी स्त्रियांसोबत मग आम्ही त्यांच्या गावात गेलो. मुरबाड तालुक्यातलं शिसेवाडी गाव. या ठाकूर कातकरी वाडीत प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच लागतात ती करवंदाची झाडं, जंगली झुडपं, वाळलेलं गवत आणि कच्च्या मातीचे रस्ते. आजही थोड्याफार प्रमाणात काही घरं ही पारंपरिक दुपाखी जमिनीला टेकलेली कुडाची घरं दिसतात, तर अनेकांनी विटाची दुपाखी घरं बांधली आहेत. पुरुष आपली सकाळची कामं आटपून टोपल्या विणताना दिसत होती. वेतापासून तयार केलेल्या या टोपल्या तयार झाल्या की त्यांना रंग लावला जातो, तोही अगदी नैसर्गिक. लहान मुलं पळसाची फुलं सकाळीच गोळा करतात, त्यांना सुकवतात आणि मग ती याच टोपल्या तयार करणाऱ्यांना विकून 5-10 रुपये कमवतात. गावातून फिरताना एका ठिकाणी बाहेर अंगणात काही स्त्रिया गप्पा मारताना दिसल्या. त्यांच्याशी बोलून त्यांच्या परंपरा, त्यांच्या रूढी समजून घेण्याचा प्रयत्न केला. आज सुशिक्षित समाजात एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी होताना दिसते. तीच या समाजाने ही एकत्र कुटुंब पद्धतीची परंपरा जोपासलेली आपल्याला दिसते. गावात फेरफटका मारताना जाणवलं की यांची घरं एकदम आटोपशीर, जमिनी शेणाने सारवलेल्या आणि प्रत्येक घरात फक्त चुलीचा वापर केला जातो. आजूबाजूच्या जंगलातून वाळलेली लाकडं आणलेली दिसत होती आणि यात चुलीवरचा स्वयंपाक त्यांनी आम्हाला करून दाखवला. इथे प्रत्येक घरात, स्वयंपाकघरात एक चूल असते, चुलीवरचा स्वयंपाक होत असतो. पण आज यांनी आमच्यासाठी खास स्वयंपाकघरातली चूल ही अंगणात आणलेली आहे आणि आम्हाला काही पारंपरिक पदार्थ करून दाखवणार आहे. त्यासाठी मी बोलवते ताई. आज ताई आपल्याला नाचणीची भाकरी, चुलीवरची नाचणीची भाकरी तयार करून दाखवणार आहे. ती आपण पाहूयात. ताई आपल्याला नाचणीची भाकरी करून दाखवतायत. त्या सांगतील आपल्याला काय काय लागतं. नाचणीची भाकर, हा, त्याच्यासाठी काय काय लागतं. पाणी, हा, आणि करून नाचणीचं पीठ. हा, दाखवता करून. हा, त्यांनी पाणी घेतलंय, तव्यावर उकळत ठेवलेलं आहे पाणी आणि तेच पाणी त्यांनी नाचणीच्या पिठात घातलेलं आहे, उकळलेलं पाणी.
छान लाकडी अशी त्यांची परात आहे, जुन्या पारंपरिक पद्धतीची परात आहे. त्याच्यातच त्यांनी ते नाचणीचं पीठ घेतलंय, त्याच्यात उकळलेलं पाणी टाकलंय आणि आता त्या मळतील. हे उकळलेलं पाणी का टाकायचं? ते भाकर येण्यासाठी. अच्छा, मग नरम भाकर तयार होते ना. अच्छा. भाकर आता तव्यावर टाकायची. आता त्याच्यावर भाजल्यावर पाणी चोळायचे. नाचणी ही आपल्या आरोग्याला अतिशय उत्तम असते, कारण त्याच्यात लोहाचं प्रमाण खूप असतं. त्यामुळे नाचणी ही आयर्न आपल्या शरीराला जे लोह हवं असतं त्याच्यासाठी खूप उपयोगाची असते आणि म्हणून ही नाचणीची भाकरी खायची असते. सोप्या पद्धतीने त्यांनी करून दाखवलेली आहे की नाचणीचं पीठ घ्यायचं, गरम पाणी आणि उकळलेलं पाणी, आणि त्याच्यात त्यांनी ते पीठ भिजवून ती भाकरी साधी आपण जशी भाकरी करतो त्याप्रमाणे ती भाकरी त्यांनी केलेली. गरम गरम नाचणीची भाकरी झालेली आहे. या नाचणीबरोबर अजून एक विशिष्ट पदार्थ ते आपल्याला, पारंपरिक पदार्थ ते आपल्याला करून दाखवणार आहेत. त्याच्यासाठी मी एका वेगळ्या ताईंना इथे बोलवणार आहे. ताई, ताई आपल्याला मगाशी त्यांनी आपल्याला नाचणीची भाकरी करून दाखवली. आता ह्या दुसऱ्या आहेत, त्या आपल्याला एक खास पारंपरिक पदार्थ करून दाखवणार आहेत. ताई, कुठला पदार्थ आहे तो? कुठला? खुरासण्याची कोंडी. बरं, यांच्या भाषेत ह्याला खुरासण्याची कोंडी म्हणतात. त्याच्यासाठी काय लागतं आपल्याला? मीठ, हा, लसूण, हा, मिरची, हा, खुरासणे. अच्छा, तर ते तुम्ही आम्हाला करून दाखवता? त्याच्यात काय काय टाकलं तुम्ही आता? मीठ, खुरासणे आणि लसूण. हे आधी भाजून घ्यायचं. मिरच्या टाकते. मिरच्याही भाजून घ्यायच्या. हो, मिरच्या भाजून घ्यायच्या. ह्या लाल सुकवलेल्या मिरच्या आहेत ज्या त्या भाजून घेत आहेत. आधी त्यांनी तव्यावर सगळं भाजून घेतलं. आता कुठेच हां, त्यांनी खलबत्ता इथे आणलेला आहे. तुम्ही तसंही खलबत्त्यात कुटतात का? हो, उकळात कुठतो. उखळ? ती उखळ कुठे आहे? घरात असते का? उखळीत खरं तर हे सगळं साहित्य घालतात आणि त्याच्यात ते कुटतात, पण आज उखळ घरात असल्यामुळे त्यांनी आज खलबत्त्यात आपल्याला ते कुटून दाखवतायत. हे जे खुरासणे आहे ते म्हणजे काळे तीळ, जे कोंडी भाषेत खुरासणे त्याला म्हटलं जातं. कुटून ही चटणी अशी छान बारीक केलेली आहे. त्याच्यात तरीही थोडीशी मिरची दिसते, थोडंसं काळे तीळ आणि लसूण असा तो दिसतो त्याच्यात. त्यामुळे ती एक वेगळं त्याला टेक्स्चर आल्यासारखं हातांना जाणवतं. ही भाकरी ह्या चटणीबरोबर खाल्ली जाते, बरोबर?
तर मी थोडीशी चव घेऊन बघू. हा बघा ना. आणि राजीना तिला आम्हाला पनीच खात होती, कोंडीच खात होती त्याची भाकरी बरोबर. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही ही कोंडीच खातो बरोबर भाकरी बरोबर. मी ही थोडीशी चव घेऊन बघते. अप्रतिम झालेली आहे. आपल्याकडे जशी तिळाची चटणी असते त्याच पद्धतीची ही चटणी आहे, पण तिला खडे मीठ वापरल्यामुळे, भाजलेल्या लाल सुकलेल्या मिरच्या वापरल्यामुळे तिला एक वेगळीच चव आलेली आहे आणि उखळीत कुठल्यामुळेही तिची एक चव अजूनही वाढते. खूप छान. नाचणीची भाकरी आणि खुरासण्याची चटणी आपण पाहिलेली आहे. अजूनही अनेक गोष्टी मला इथल्या अनुभवायच्या आहेत. त्यांची भाषा, त्यांच्या संस्कृती, त्यांच्या परंपरा हे जाणून घ्यायचं आहे. मी थोडीशी फिरणार आहे. एकत्र कुटुंब पद्धती ही त्यांची परंपरा आणि त्यांची साधी पण खास खाद्य संस्कृती पाहिल्यानंतर स्त्रियांचा पारंपरिक लोकनृत्य देखील आम्हाला पाहायला मिळाला. शिसेवाडीतलं प्रत्येक घर हे कष्टकऱ्याचं. या भागात आपण पाहिलं की कसे ते रानावनात जाऊन डिंक गोळा करतात, पळसाचे पानं, फुलं, रानभाज्या सगळं गोळा करून त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतात. खरं निसर्गाशी नातं जोडलंय ह्यांचं. या भागात आपण इथेच थांबूया. कॅमेरामॅन श्रीकांत आणि उत्तमसह मी शेफाली साधू, मुरबाड.